भूजल मॉइस्ट सॉईल हे रूफ वॉटर हार्वेस्टिंगचं किंवा ग्राउंड वॉटर रिचार्जचं युनिट बऱ्यापैकी लोकांच्या इन्क्वायरीज आहेत की आम्ही कसं इन्स्टॉल करावं. हे इन्स्टॉल करणं एकदम अत्यंत सोपं आहे. आपण बाहेरगावी असाल तर आपल्या प्लंबरला आपण हा जर व्हिडिओ दाखवला तर ते चांगल्या रीतीने इन्स्टॉल करू शकेल. हे युनिट आम्ही असंच्या असं प्रोव्हाइड करतो. पूर्ण आपल्याला 4 बोल्टच्या साहाय्याने हे आपल्या भिंतीवरती याला इन्स्टॉल करायचं आहे, फिक्स करायचं आहे. हा आपला येणारा पावसाचा पाण्याचा इनलेट आहे. इथनं टाकायचा आहे. आणि हा जो इथनं दाखवलेला इनलेट आहे हा आपण आपल्या विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये टाकू शकता. जर आपल्या विहिरीचा बोरचा जर विहिरीमध्ये आपण डायरेक्टली टाकू शकता. बोरमध्ये जर कुणाला वाटत असेल की आपली बोर खूप ठिसूळ आहे किंवा आतमध्ये माती आधी लागलेली आहे किंवा पाईप कमी टाकला आहे तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी की डायरेक्ट बोरमध्ये न सोडता बोरच्या बाजूला एक 2x2चा जर आपण पीठ बनवला आणि बोरला त्याच्यात हे पाणी सोडायचं आणि बोरचा जो बाहेर आलेला पाईप आहे त्याला आपण छोटे छोटे छिद्र जर मारले तर ते पाणी आपल्या बोरमध्ये जाईल. बोरला कुठली इजा होणार नाही. वॉटर हार्वेस्टिंग युनिट इन्स्टॉल केल्यानंतर त्याची मेंटेनन्स सहसा काही नसतो. या ठिकाणी फक्त एक आपण ओव्हरफ्लो वॉल दिलेला आहे की जर कधी खूप जोरात पाऊस झाला किंवा कुण्या कारणाने आपलं फिल्टर ब्लॉक झालं तर आपलं पाणी इथनं निघून जाईल. ते आपल्या छतावर थांबणार नाही. पण एकच काळजी घ्यायची आहे की हा जो खाली फर्स्ट फ्लश वॉल दिलेला आहे हा आपल्याला ओपन ठेवायचा आहे. हा ओपन ठेवायचा आहे आणि पाऊस 1 ते 2 पाऊस गेल्यानंतर हा वॉल बंद करायचा आहे जेणेकरून आतमध्ये पाणी येईल. आणि हे पाणी बाय ग्रॅव्हिटी फिल्टर झाल्यानंतर या ठिकाणी फिल्टर दिला आहे आणि फिल्टर झाल्यावरच आपण आपल्या वॉटर सोर्सला कनेक्ट करू. एक 2-4 किंवा 8 दिवसातून एकदा या ठिकाणी एक फिल्टर आपण दिलेला आहे. हा जो फिल्टर आहे याच्यात जर काही कचरा असेल हा काढून घ्यायचा आहे आणि याला जस्ट एखाद्या बकेटमध्ये जर आपण असं 1-2दा त्यातनं बुचकाळलं तर यातला कचरा निघून जातो आणि पुन्हा हा फिल्टर आपल्याला इथमध्ये लावून द्यायचा. लक्षात ठेवा की पाऊस गेला की हा वॉल नेहमी ओपन करून ठेवा. कारण जर आतमध्ये पाणी जमा राहिलं तर ह्या घाण कचऱ्याचा वास आपल्या पाण्याला लागू शकतो. त्यामुळे पाऊस आला 2 पाऊस गेलं की बंद करून वॉल बंद करून पाणी आपल्या वॉटर सोर्सला टाकायचं आणि पाऊस गेल्यानंतर जर उघाड असेल तर हा वॉल ओपन करून द्या जेणेकरून आतमध्ये फिल्टरमध्ये पाणी जमा राहणार नाही. आपल्याला हे युनिट आपल्या घरी बसवायचं असेल किंवा कुणाला सांगायचं असेल तर खालील एक मोबाईल नंबर दिला त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता.